आपण घेतो का प्यायला या गावात? हा पिण्याचं पाणी आहे. मग कुठून आणून घालतात याच्यात? टँकरनी येते. मग तुमच्याकडे दुसरा पाणीचा सोय आहे का? दुसरा काही पिण्याचा पाणीचा याशिवाय दुसरा नाही आहे? मग हे जे कंपनीवाले आले त्यांनी काही सोयीसुविधा केलं नाही का? मग हाच पाणी घेता तुम्ही. मग इथून कसं घेऊन जातात? डोक्यावर जसं ते सगळ्या किती वेळा घेऊन जावं लागतं? असं जेवढा गरज लागते तसं. म्हणजे अजूनही घरोघरी पाणी आलं नाही का? ठीक आहे, धन्यवाद. बावलीची लाईन टाकली आहे का इथे? टाकली आहे का पाईपलाईन? कुठल्या गावचं? अलग अलग हो गए व्यवसाय। अभी अब समृद्धि महामार्ग, ये पेट्रोलियम कंपनी सब आ गया, लेकिन गांव वालों को अभी भी वही दूषित पानी पीना पड़ रहा है। पत्रवाड़ी हे थोडं साफ आहे. माई इथूनच पाणी प्यायला घेते की काय? प्यायचं पाणी? हां, पियाचं. अच्छा, म्हणजे दिवसात किती वेळा यावं लागतंय? किती लांब आहे घर? किती लांब? लांब आहे ना हां, तिकडं, लांब आहे. खूप लांब आहे. मग आता खूप नाही लांब. खूप नाही लांब. मग पाणी सगळं म्हणजे आंघोळीला सगळं काही इथूनच नाही आहे? घरी पाणी आंघोळीला ते पाणी पियाचं खाली पाणी आहे तिकडे? हां, तिकडचा. आणि हे प्यायला? या पियाचं. अच्छा. लास्ट टाइम हे आपले कपडे तिकडे धुणार का? कपडे तिथे धुणार? ये सब कपड़े धोने को जा रहे हैं. देखो. हाँ, नाल्यांवर सिमेंट बंधारे आहेत ना? हाँ, नाल्यांवर सिमेंट बंधारे असतात ना, तिथे हां. पाणी असतं. आहे का तिथे खाली? किती लांब जाणार आता? 200 मीटर इथून, म्हणजे 200. दिसेल का इथून आपल्याला? हो, ते पाणी दिसेल तर बघूया आपण. नाही नाही, आपण किती बंधारे बांधले? हा आपला फॉरेस्टच भाग ना? हो हो. मग आपण फॉरेस्टचा भागमध्ये किती बंधारे बांधले? मागच्या वर्षी 2 बांधले मॅडम. हां, मागच्या वर्षी 2 बांधले. मागच्या वर्षी 2. कुणाल जाधव. हो मॅडम. ही झाड त्यांना किती हे देत असेल? एवढा उन्हात जेव्हा त्यांना पाणी घेऊन यावं लागतं. हां, हा एकच झाड त्यांना. हां, इथून दिसेल. थोडंसं जाऊ ना खाली, त्यांच्याशी थोडा संवाद करूया. कारण हे आता कुठे? डोलखामचे? नाही, हे कोथळ्याचे लोक. कोथळेचेच. अच्छा, आपण कोथळेला आलो पण. हो. अच्छा. आपला फॉरेस्टचा सर्वे नंबर 52 आहे. हां, हा एरिया सर्वे नंबर 52. अच्छा, आता कुठून गेले ते बायका? इथून पाय वाटेने. अच्छा, या पाय वाटेने. अच्छा, आपल्याला बांधलेले बंधारा दिसेल? म्हणजे लांब आहे तो मध्ये. हां, आपण दिसेल ना इथून? नाही नाही, इथून नाही बांधले, त्या साईडला बांधले. अच्छा, वरच्या बाजूला. अच्छा. आपल्याला 1 किलोमीटर मध्ये जावं लागेल. अच्छा. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितली होती, कारण हे जर कोथळेवाल्यांना सर्वसाठी असंच लांब लांब यावं लागतं विहिरीवर, आणि एवढा कपडे धुवायला एवढा लांब यावं लागतं आहे. मी तुम्हाला सांगितली होती की तिथेच त्यांच्या तिथे मागे जे डोंगर आहे त्या डोंगराच्या इथे आपण एक स्टोरेज टँक बांधून द्यायचं आहे, आणि एक ब्रिजसारखा. कारण आपण बघितलं किती रिस्कमध्ये ते लोक जातात पाणी आणायला. मॅडम, आपलं गावाला चिपकून आहे ना क्षेत्र, एकदम जवळ नाही आहे. थोडंसं 500 मीटरवरती क्षेत्र आहे. काय? फॉरेस्ट गावाला. नाही नाही, पण आपण असं ठरवलं होतं की तिथे ती पूर्ण फॉरेस्ट आहे.
त्या गावाच्या इथे आपण गेलो होतो बघा लास्ट टाईम. उभे राहूनच आपण ते डिसाईड केलेलं की आपण तिथे ट्रायपार्टाईटनी म्हणजे फॉरेस्ट, इरिगेशन आणि आम्ही मिळून एक आपण असं हे बांधायचं, गेबियन बंधारा, सॉरी गेबियन टँक, स्टोरेज टँक. ते आपण केलंच नाही. इथे काही सोलरचं पण लावलं आहे. ते कशासाठी आहे? हे पंप लावलं आहे मॅडम आमचं फॉरेस्ट. फॉरेस्टनी सोलार पंप. मग ते पाणी कुठे घेऊन जातं? आम्ही आमच्या झाडांना द्यायला. अच्छा. एकच सर्व बाकी आले नाही का? येत. अच्छा. तो मुलगा कुठे गेला? ज्याला स्टडीसाठी आणलं तो दिसत नाही आहे. अभिषेक कहाँ गया? अभिषेक, आपको पीछे रहने को नहीं चाहिए, आपको आगे आना है. वो सबसे पीछे चल रहा है, जिसको सबसे आगे होना चाहिए. ओह अच्छा, ये वाला किसने बांधा है फिर? हे आमचं आहे ना मॅडम. म्हणजे अच्छा, ग्रामपंचायतनी बांधलं. म्हणजे खर्च कोणी दिला? कोणाकडनं आहे? पंचायतीने केलेलं. हां, पूर्वी ग्रामपंचायतीने केलेलं. तुम्ही, तुमचं नाव? नथुर्गे, पण काय तुम्ही गाव? उपसरपंच. अच्छा, उपसरपंच. अच्छा. आणि हा कुठे आहे? सरपंच कुठे आहे? सरपंच घरी. अच्छा, पण त्याचा आता फोन आलेला मला. नाही आपलं काय झालं, त्यांना आपण सांगितलं ना ऑफिसला थांबायला. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे, चालेल. तुम्ही आहे तरी चालेल. हा, मग हे कधी बांधलं गेलं? 20 वर्ष झाली. हां, 20 वर्ष होऊन गेली. त्याच्यानंतर हां, दुरुस्ती केली. फॉरेस्टनी दुरुस्ती केली. अच्छा. आणि हा जो हे जो पाइपलाइन जा रही है ये आपकी जा रही है? हाँ, फॉरेस्ट. अच्छा. आणि हा सोलर पंप क्योंकि पानी आपके इसको खाली, आपके फॉरेस्ट के लिए. ओके. तो ये चोरना का ही पार्ट है? ये पानी कहाँ से आ रहा है? पाणी इथून वरून येतं मॅडम. हां, पूर्ण म्हणजे वरचाच, म्हणजे चोरणाचाच पार्ट आहे ना. मग म्हणजे चोरणा नदीचा जो हा इथं आपण जो पुलावर नाही का, पुलावर जे आडवी नाला जे मोठा तो पुढे चोरणा नदीला जाऊन मिळतो ही पाणी. अच्छा अच्छा, कॅचमेंट एरिया. ओके. ओके. अच्छा, यहाँ एक लोग बैठे हैं. अच्छा, सामने से ये पूरा फिर जंगल का ही पार्ट है? किती क्षेत्र आहे आपल्याकडे कोतळेला? मॅडम 900 हेक्टरच्या आसपास. 900 हेक्टर. मग त्या ह्याच्यात आपण यांच्यासाठी अजून काय म्हणजे लाईव्हलीहूडसाठी आपण यांचा काय प्रयत्न करतो? हा जो पाईप लागला हे तुमचा पाईप लागलेला? हां, हा पूर्ण. अच्छा. आणि हे कॅमेरा कशासाठी लावून ठेवलाय? हे मॅडम असं आपल्या चोरीला जात नाही? हो, जातं म्हणून लावलंय मॅडम. नाही, कॅमेरा चोरीला जात नाही का? नाही, 2 कॅमेरे आहेत ना. अच्छा अच्छा. इथे सगळं विधी वगैरे होतो का? पण इथे तुम्ही काहीतरी डब्बा ठेवत जा, मग ते कचरा परत या पाणीत जाऊ नये म्हणून. हां, कारण तुम्ही ह्या पाणीचा वापर सगळ्या गोष्टीसाठी करता, तर ते थोडंसं ते कचरा नियोजनचं पण करा. हां, इथे पूर्ण विधी कार्याचं पण मला दिसतंय. याच्यातलं आपण फक्त आंघोळी, कपडे धुवायला. अच्छा. हे रोज यावं लागतं का कपडे धुवायला? रोज धुवायला येतं का? की आठवड्यात एकदा की 2दा 3दा? हां, रोज येतात ते. अच्छा, दिवसाआड. ओके. पण हे याच्यातच साबणाचं पाणी याच्यातच सर्व, मग त्यांना हे म्हणजे कपडे धुवायला धोबीघाटसारखं झालं मग हा तर. अच्छा. पण याच्यात मासे बिशे पण असणार ना? आहे. धरता तुम्ही? पण धरता का? खात नाही का? इथं भरपूर मोठी नदी आहे ना. हां, मग त्याच्यातनं त्यांना मिळते का? अच्छा, ओके. मग ह्याच्या खाली पाणी गेलंय? आता सुकलाय मॅडम. नाही, पण पूर्ण म्हणजे जेव्हा पावसाच्या वेळेला फ्लो होतो आणि ही जाऊन चोर नदीला जाऊन भेटते. अच्छा.
आणि ह्यांना इकडनं इरिगेशनसाठी काय मदत, इरिगेशन डिपार्टमेंट इकडनं ह्यांना पाणी जर शेतीबीतीला हां काय उपसरपंच शेतीला डिमांड नाही हां नाही पण जर पूर्ण वर्षभर म्हणजे पिण्यासाठीच मुबलक पाणी नाही तर शेतीसाठी काय करणार. अच्छा म्हणजे आता एप्रिलला मग पाणी टंचाई येते. मग या पाणीला मग तुम्ही या पाणीला सांभाळून वापरायला पाहिजे ना. मग असं एकदम एवढा साठाला खराब न करता थोडंसं साईडला कुठे काही बनवून दिलं तर कपडे तिथे धुतलं जाईल. काय करा ग्रामपंचायतने हां एवढा पाणीचा साठा खराब करू नये ना. मग हा पाणी प्यायला पण वापरता येईल ना. आणि एक छोटासा फिल्ट्रेशनचा काही लावलं तर हे पाणी आहे ना हे गावातलं पाणी पाणी येते गावातनं पावसाळी. हां गावातलं म्हणजे शेतीचा इतर सगळं मलमूत्र येतं ना त्याच्यामुळं ते वापरता नाही वापरता नाही ते पूर्णपणे गावात. नाही पण जर ह्याला तुम्ही एक फिल्ट्रेशन काही लावला हा पाणी वापरता येईल ना ते मी म्हणते. आता कुठे एवढं प्युअर पाणी कुठे राहिलंय. या काय गोष्टी उपाययोजना केल्या तर ते होऊन जातं. नाही म्हणून तर इरिगेशनवाले इथे आहेत. आज तुमच्या समोर इरिगेशन डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट आहे, मेजर इरिगेशन सगळ्यांना का आणलं गेलं की सगळ्यांनी मिळून आपण विचार करायचा आहे या संबंधितच जेणेकरून आपल्याला सोयीसुविधा होईल. फॉरेस्टवाल्यांची हे पूर्ण जागा आहे मग ते आपल्याला जागा देतील मग असं पाणीचा साठा होईल त्याच्यात. मग आता इरिगेशन डिपार्टमेंट आपलं नाव काय सांगितलं शेवाळे. तर मला सांगा की ह्या गावासाठी आपण काय योजना म्हणजे हां आत्ता टाकलं पण आपलं काय सर्वेचं आहे की किती लोकांना शेती पाहिजे किंवा शेतीचं आपण ऑल्टरनेटिव्ह फार्मिंगसाठी कारण मी गाई म्हशी पण भरपूर बघितलं वगैरे तर ह्यासाठी आपण काय आपण असं यांच्यासाठी पाणी सोय हां हां मग एवढा वर्ष आपण का नाही केलं. आता आपण म्हणतो की आता करणार आणि बरेचसे यांचा फायदा होऊन जाईल. बघू जरा इकडे या वरती किती पाणी आहे बघू. कारण मला असं दिसतंय हा चांगला साठा आहे खूप पाणी. आणि याला डेप्थ किती आहे डीप किती आहे फॉरेस्ट डीप किती आहे हां याला 7 फूट आहे मॅडम जास्त तरी म्हणजे होऊ शकते अजून जर हो. आणि गाळ आहे त्याच्या गाळ आहे ना मग गाळ काढलं तर पाणी खूप सारा साठा नाही. निधी आहे ना इरिगेशन डिपार्टमेंट कशासाठी आहे मग निधी नाही आहे आपण म्हणतो तर आपण नुसतं गाळ काढायला निधी कसला लागतो हां कोण देणार नाही पैसे कोण देणार नाही पैसे अच्छा हे कोण म्हणतंय मला वाटलं अच्छा म्हणजे तुम्ही कुठे म्हणताय की काय केलं तर पाणीच राहील हां इथं राहील पाणी. हां 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 जर सपोज इथेच पाणी अडकतोय याला उन्हाळ्याला ह्याची मग थोडीशी स्लोप द्यायला पाहिजे. साधारणतः 300-400 मीटर तरी गेलं पाहिजे. गोष्ट खरी आहे पण असं खोलवता भाग असला तर पाणी राहते ना. मध्ये आपल्याकडे जागा काय उपयोग ते छोटे स्ट्रक्चर हां अरे मॅडम कर रहे तो आहे ना ते काय काम चालू आहे त्या हॉलचा तिथे झाला होता लास्ट टाइम मीटिंग आपला. थोड़ा सा हिंदी आएगा क्या बोलने आपको नहीं मैं बता दूंगी अभिषेक आपको. तर ते जे टाकी बांधलं आहे जलजीवन मिशननी बांधलं आहे तर त्याच्यात त्या टाकीमध्ये पाणी कुठून घेतं मग बावलीचं पण त्याच्यात पण अजूनही त्याच्यात पाणी नाही आहे. टाकी बांधलं आहे कधी बांधलं टाकी एकाद महिना. त्या टाकीचं किती कॅपॅसिटी आहे उधर रूम में हां 1.5 लाख लिटर पाण्याचा अरे हां ते काय 1.5 लाख लिटर पाण्याचा बांधलंय. आणि आता जे या फॉरेस्टवाल्यांनी जे बंधारे बांधले ते कुठे बांधले
सर्वे नंबर 51 त्याच्यात दोन्ही आहे. आणि किती उंचाचे बांधलेत? ते साधारण मॅडम 4 ते 5 मीटर उंचीचे. आणि कुठला केटीवेअर सारखा आहे की काय आहे? कसं बांधलं? असं सिमेंट कॉन्क्रीट बंधारे आत्ता जे बघितलं तसंच, म्हणजे कोणी असं इंजिनियरनी येऊन डिझाईन दिलं की आपण आपला कॉन्ट्रॅक्ट केलं? ते किती खर्च आला मग त्याला? नाही पण कोणी खर्च केला मग? फॉरेस्टनीच? अच्छा. मग त्याच्या जेव्हा कधी बांधलं गेलं? मागच्या वर्षी. तर त्याचा काय फायदा झाला मग गाववाल्यांना? बायका सांगा, बायकांनी सांगायचं आहे तुम्हाला काय फायदा म्हणजे मिळाला त्या पाणीचा? फायदा झाला, कपडे पण बाई माणूस जाते धुवायला. नाही पण तुम्ही प्यायचं मला बोला जादा करून, कारण आता मला दिसलं की भरपूर साठा जे होतोय त्याच्या आपण नुसतं कपडे धुवायला बाकी आंघोळीला ते करतोय, पण पिण्याचा जो साठा, कारण आता आपल्याला पिण्याचं पाणी कुठून मिळते? विहिरी. किती विहिरी आहेत? विहिरीला यायचं गावाभोवती. किती आहे? विहिरी सध्या म्हणजे पिण्यास योग्य आहेत. हां. आणि मार्चपासून ती पाणी टंचाई येते. अच्छा, मार्चपासून टंचाई येते. हां, मग ती आता आटली तर तेव्हा आपण पाणी कुठून आणतो? टँकर. मग कशाला आपण टँकरवर खर्च करतो? मग त्यापेक्षा हे जे पाणी आहे सर्व पाणीला आपण का कपडे बिपडे धुवून खराब करतोय? खाली विहीर आहे त्याचे, पण ते पाणी घेतला का ती विहीर आटून जाते, याचनी गावाला नाही पुरत. हां. हां. तर कारण काय झालं, आता आपण एक बघून आलो तिथे एक तुमचा साठा आहे पाणीचा. नाही साठा ती कुठे होती ती जागा? विहिरीच्या खालची. तर ती पण साठा खूप चांगला आहे, ती पण आपण प्यायचं सारखं योग्य पाणी आहे, पण आपण ती पण कपडे बिपडे धुवून खराब करतोय. म्हणजे एवढे सगळे जर साठा तयार झाले आणि त्यात आपण 2-4 लोक जाऊन 5-10 लोक जाऊन, कारण किती लोकसंख्या किती आहे? 2000चा आहे. 1450. आणि त्यात पण जर एवढा पाणीचा साठा एकच जर सपोज आपण वापरला कपडे धुण्यासाठी, बाकी 2 आपल्याला प्यायला होईल ना? का नाही आपण अशा प्रकारचं हे करत? का नाही आपण यांना असं प्रकारचं काही शिकवत की जेणेकरून ह्या बाकीच्या साठेचं आपण हे करू शकतो? मॅडम तो पण आटतो साठा, तो पण राहत नाही. पाणी नाही राहत त्याच्यात. कशात नाही राहत? मी तसं नाही म्हणत आहे. तसं नाही म्हणत. तो मार्च पर्यंत जो राहतो ना, मग तो शुद्ध ठेवून तो तुम्हाला वापर एखादा महिना तुम्हाला. कारण आपण एकच जे साठा आहे त्याला नुसतं कपडे धुण्यासाठी, बाकी आपण पिण्यासाठी वापरू ना. असं आपण का नाही असं, म्हणजे पाणीचा जो मॅनेजमेंट असतो ना ते प्रॉपरली जर केलं तर एक हात 2 महिने वाटू शकतो. म्हणजे आपल्याला ते पहिले अगोदर गाळ काढावं लागेल, त्याचा गाळ साचला असेल त्या बंधाऱ्यात. ते वेगळा प्रश्न. आता आपण कशाबद्दल बोलतोय की जे आता जे आधी आपल्याकडे 2 बंधारे नव्हते ना, आता फॉरेस्टनी बांधून दिला, त्या बंधाऱ्याचा आपल्याला पाणीचा साठा किती झाला? अप्रॉक्सिमेटली किती पाणी साठलं? 2-3 लाख एका बंधाऱ्यात झालं ना. म्हणजे एवढा पाणीचा साठा आपण नुसतं कपडे धुवून घेऊन खराब करतो. आणि हा कसा जंगलचा भाग आहे, त्याच्यात पाणी काही खराब होत नाही, एकदम शुद्ध पाणी. तुम्ही नुसतं गाळ काढणे या पैशाच्या बाबतीतच कशाला बोलताय? जे आहे त्याचा वापर आपण जर पद्धतशीर केलं तर पाणीचा साठा आपण डायरेक्टली पिऊ शकतो, कारण हा जंगल भाग आहे, मातीच्या पाणी आहे. मातीमध्ये केवढं हे आहे माहीत आहे का? म्हणजे सूक्ष्मजीवला मारून टाकायचं किंवा चांगले सूक्ष्मजीव असायला आणि पाणीचं शुद्धता राहण्याचं तिथे त्याच्यात पोटेन्शियल आहे, पण आपण ते वापर व्यवस्थित करत नाही याचा अर्थ. मग अजून जर आपण साठाबद्दल बोलतो तर त्याचा काय उपयोग? मग जे ऑलरेडी आहे ते इनफ आहे आपल्याला. आणि त्यातनं मला जे समजलं आता येताना आपण फक्त हंगामी हे घेतो म्हणजे पावसाच्या वेळेला, पण आपण हे जे साठा आहे त्याच्यातला भाजीपाला बाकीच्या गोष्टी करू शकतो ना. पशुपालन पण जास्तीत जास्त अजूनही सगळं लावलेत आपण ब्रिज जवळ बघितले तिला लावलं आपण, पण जर सगळ्यांनी मिळून केलं. ते लास्ट टाइम कुठलं ते काय होतं ते तेल बनवत होते इथे, कसलं ते मोहाची. मग त्याचं जर आपण चांगलं मार्केट केलं तर होणार नाही का? आणि आता पापड पण तयार करतोय ते खूप चांगलं. आता आपल्या जी शाळा आहे त्यात सर्व शाळांमध्ये जर आपण परसबाग केला होणार नाही का? आता मुलांना मी बघत होते ते खिचडी खात होते, त्या परसबागचं भाजी मिळणार नाही का त्यांना? नाही वार राहतो काहीतरी, आज गुरुवार नाही ते ठीक आहे. मी म्हंटल आपण जर तसं परसबाग केलं तर त्यांना रोज देऊ ना आपण, कशाला एकच दिवस? आता जे पाणी उचलून मॅडम आपण नियोजन जर व्यवस्थित केलं तर होणार ना.
आणि हे बायकांना जे लांब लांब जावं लागतंय पाणी प्यायचं, विहिरीवरून आणायचं, किंवा आपल्याला जे कपडे धुवायला लांब, ते आपण घरोघरी पाणीचा. कारण आता मी बघितलं फॉरेस्टवाल्यांनी सोलर पंप लावून ते पूर्ण सगळ्या झाडांना पाणी देत आहे. तसं आपण सोलर पंप लावून आपल्याकडे पाणी मिळू शकते ना. मग असं सोयीकडे का नाही आपण विचार करत? किती सारे स्कीम्स आहेत. आपला गाव पेसा गाव, त्यामुळे आपल्याला जाधव साहेब आता इथे बसले आदिवासी प्रकल्पाचे, हां, हे इरिगेशनमध्ये. म्हणजे अशा लोकांच्या आपण तुम्ही लिहून घ्या हे पॉईंट्स, आणि तुम्ही अशा डिपार्टमेंट. म्हणजे पाण्याचे स्तोत्र नव्हते तर आम्ही आता आमच्या फंडामधून नवीन 2 विहीर बांधले. आता ते झाडांसाठी पाणी तिथं त्या तळ्यामधून घेऊन जातं ना, तसं इथं मॅडम म्हणते का इथं तुम्ही जर परसबाग केली तर त्याच्यासाठी तुम्हाला पाणी आणता येईल. त्याच्यात काही भाजीपाला करून जे काही पाईप वगैरे लावायचं ते सर आदिवासी प्रकल्प देईल ना. आहेत आदिवासी साहेब पाणी आपण पाणीचा पाईपलाईन फिल्टर ते लावून करू शकतो ना. दुसरा आपण आपले टाके झाले तर आता फक्त पाईपलाईन टाकून मग तसं करा ना तुम्ही. आणि दुसरा मला एक सांगा, आपण इथे जलसंधारणसाठी पण रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्या पण काय आपण करू शकतो. ते पण त्याच्यात पण काही साठा तयार करू शकतो. त्याला किती लागतो? एक एक पाईप लावायचं. आपल्या जिथे जिथे विहिरी आहे किंवा आपल्या बोरवेल आहे, बोरवेल किती आहे गावात? 3 आहे ना. मग तिथे पण आपण हे करू शकतो ना. म्हणजे आपल्या पाणीचा साठा राहील ना. इथे किती याच्यावर बोरवेल लागतो? किती फुटवर? बोरवेल आता 300च्या पुढे जातो बघा. 300च्या पुढे म्हणजे किती खाली गेलाय? 300 ला मग तुम्ही नाही लागत ना. मग तुम्ही नाही का याला, मग तुम्ही आता जलसंधारणचं करायला नको? हा, किती खर्च लागेल? 10 ते 12 हजार पाईप लावायचा आणि फिल्टर लावायचा. आदिवासी प्रकल्प आहे, इरिगेशन आहे, आपल्या ग्रामपंचायतचा पण भरपूर फंडिंगचा आहे. पेसा गाव आहे शेवटी. मॅडम आम्ही मागितलं तर 2 सर्व विहिरी बांधल्या आता आमच्या फंडातून. पेसा आणि 15 नवीन 2 विहिरी बांधल्या. अरे बाबा, विहिरी बांधून काय उपयोग आहे? तुमचा जर साठाच नाहीये, 300 फुटावर लागते, मग काय उपयोग आहे? तुम्हाला नियोजन असं करायचं आहे जे सरफेस वॉटर आहे त्याचाच आपण कसं चांगला वापर करू शकू. जे ऑलरेडी साठा आहे ते घरोघरी कसं द्यायचं, अजून विहिरी बांधायचं, अजून कन्स्ट्रक्शन करून काय करायचं, त्याच्यापेक्षा कमी पैशात हे सगळं होणार ना. सोलर पंपवर आपला किती खर्च आला? भाऊसाहेब आपण तेच पाणी या टाकीत उचलू हे बरोबर बघा. आता तुमच्या एक विहिरी बांधायला किती खर्च लागला? 7 लाख. 7 लाख. तुम्ही किती बोलले? सोलर हे बघा 4 ते 5 लाखात सोलर पंपनी तुम्हाला आरामात सगळे होते. मग तुम्ही 7 लाखात जी विहिरीमधून पाणी पण मिळणार नाही तसं तुम्ही विहिरी बनवताय. नाही मॅडम, आता प्रत्येक 3 लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले. हा, ते पण युटिलाइज करतात. इनफ. तेच मी म्हणते की जर आपण सोलर पंप लावला ते फायदा. उलटा ते पण खर्च तुम्हाला लागणार नाहीये, कारण CSR नी मिळून जाते सोलर पंप. तुम्ही महिंद्रा कंपनी बाकी CSRचा तुमच्याकडे हे होताच, लोक अप्रोच करतात. आणि पेसा गावासाठी म्हटलं तर CSR नी होऊन जाईल सगळं. आतापर्यंत आपल्याला CSR किती मिळाला या गावाला? किती आपण आहे केला, कोशिश किती केला आपण त्याच्यासाठी? CSR फंड म्हणजे या कंपन्या देतात. आता एक पेट्रोलियम कंपनी आहे, त्या पेट्रोलियम कंपनीकडे काय केलं आपण? SP कडे नाही, शाळाकडे येतात ना CSR वाले, त्या CSR वाल्यांनाच सांगा. कळलं ना? तीच कंपनीवाले आपल्याला मदत करतील या सगळ्या कामासाठी पण. म्हणजे CSRचा फंड आहे, आदिवासी प्रकल्पचा आहे, दुसरा गव्हर्नमेंटचा जो आदिवासी बरोबर, ते मला अजूनही 2चं नाव आठवत नाही. ते 2 प्रकार जे आहे आपल्या आदिवासी प्रकल्प थ्रू जेव्हा आपल्याला फंड मिळतात, 2 प्रकारचं आहे, तर त्याच्यात पण फंड आहे. बाकी जलसंधारणाची योजना आहे, कृषीची आहे, तर तो निधी आम्ही त्या विभागांना वर्ग करतो आणि ते काम ते करतात. मग ठीक आहे ना. तेच म्हणजे तुम्ही असंच मॅडमला म्हणायचं आहे ना, फंड उपलब्ध आहे. आणि मेनली काय आहे की पेसा गावाला तर सर्व प्रकारच्या आणि फास्ट करायला पाहिजे लागतो. मग का नाही आपण याचा उपयोग करत? कारण मी कोतळे गावात जेव्हा पण येते ना, मी आधी ते मुलांना बघून गेली. मला तेव्हापासून आजपर्यंत खरं सांगते झोप लागलेला नाही आहे. कारण तेव्हा ज्या मुलांच्या परिस्थिती बघितलं, हेल्थ सॅनिटेशन, आंघोळीला पाणी नाही, किती घाण, म्हणजे त्यांच्या मुलांच्या काय परिस्थिती होती. आज तर मला खूप बरं वाटतं येऊन. तुमची ही बिल्डिंग बांधली, तुमच्या ऑफिस बांधलं, सगळं काही, म्हणजे परिस्थिती सुधारलेली आहे. पण सुधारला तरीही आपण जे साठा वगैरे पाणीचा मिळाला त्याचा आपण गैरवापर करतोय. म्हणजे जिथे पाणी नाही, पाणी आलं तर आपल्याला वापरायला माहीत नाही आहे. आणि ग्रामसेवकनी जास्तीत जास्त
गावाला जेवढा ग्रामपंचायतला जेवढा माहिती करून दिलं आणि ह्या उपयोग कसं काय करायचं सगळ्या गोष्टीचा आपण स्वतः इन्फॉर्मेशन घेऊन जर केला, मला वाटतं एक सुद्धा गाव आज मागे राहणारच नाही. पूर्ण पोटेन्शियल वापरा. बाई, आपण जेव्हा बाई म्हणून जगात येतो आपल्याला शिक्षणाची गरज लागत नाही. आई म्हणून आपण येतो, आपल्याला काही गोष्टी आपापच येते. आपण घर चालवतो, थोडा पैशात आपण घर चालवतो, थोडा पाणीत घर चालवतो, स्वयंपाक पाणी सगळं करतो. म्हणजे आपल्यामध्ये जेवढा तुमच्या दोघांमध्ये किंवा तुमच्या अजूनही जे बायका आहेत त्यांच्यामध्ये जेवढा क्षमता आहे ना त्या क्षमताचा वापर करून घ्या. कारण आपल्याला समजते थोडक्यात आपण कसं चांगलं अजून उभा करू शकतो. म्हणून थोडंसं त्याच्यासाठीच मी मधोमधी येते की असं सांगायला की आपल्याला कोणाकडनं शिकायची गरज नाही. तुम्हीच यांना विचारायचं, कारण ह्यांना गव्हर्नमेंटचा माणूस का इथे असतो गावाला, त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये काय काय हे उपलब्ध आहे आपल्यासाठी सोयीसुविधा ते आपल्याला जाणीव करून देणे, त्याचा आपण कसं वापर करणार ते आपल्यासाठी सगळं. तर ते आता तुम्ही करायला लागा, विचारायला लागा काय का नाही आहे, हे नाही ते नाही. जेव्हा आपण अशा प्रकारच्या प्रवृत्ती ठेवणार तेव्हा मला वाटतं तुम्हाला पण जास्तीत जास्त समजणार, तुम्हाला पण माहिती पडणार की आपण तर अजूनही 2च काहीतरी गोष्टीचा वापर केला, इथे तर हजारो आहेत. बरेचसे प्रश्न सोडवे चालू द्या आम्ही अजून तर एक दीड वर्ष झाले अजून करू आम्ही पाण्याचं पण वॉटर सप्लाय नाही साठा आहे हो ते आधी ते पण साठा नव्हता, आता यांनी 2 करून पण तुम्ही वापरत नाही ना बरोबर. तुम्ही जर त्याचा वापर व्यवस्थित केला लोकसंख्या पाणी नाही पुरणार जर उचलला आपण तर. मॅडम हे पाणी जर उचललं या वर्षी आम्ही एक बंधारा टाकलेला आहे, जवळजवळ 50 लाख लिटर मी पाणी यांना उपलब्ध करून देतोय. यांनी तिथून पाणी उचलून यांना सोर्स मिळू शकतो. कुठे टाकले बंधारा? पुलाजवळ तिथे जिथे आपण बघितलं होता. पण तुम्ही खालच्या बाजूला बोलताय म्हणून मी बोलली तुम्हाला तुम्ही वरच्या बाजूला हे तुम्हाला दाखवतील त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्ही बार खालच्या बोलता मला खालच्या नाही पटत, तुम्ही वरच्या वरचा करा आणि जिथे यांना साठा मिळू द्या. थोडा फॉरेस्ट ऑफिसचा पण तुम्ही हे घ्या. त्यांनी कुठून PWD चे इंजिनियर होते, कोणी होते? नाही आपले टेक्निकल सँक्शन आमचे साहेब देतात. इंजिनियर कुठल्या डिपार्टमेंटचे आले होते? इंजिनियर PWD. हा तर म्हणजे त्यांच्याकडनं जरा इंजिनिअरिंग वाल्यांचा पण माहिती घेऊन टाका. नाही आम्ही स्वतः आमचे तुमचे इंजिनियर ओके ठीक आहे, टेक्निकल एक्सपर्ट आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचा इंजिनियर. मग तुम्ही वरच्या बाजूला घ्या. हो ते ठीक आहे ना. एक वर्ष पाणी मी उपलब्ध करून देतोय त्यांना, त्यांनी त्याचा युटिलाइज केला. कधीपर्यंत होईल? आता ह्या मेज पावसाळ्याच्या आधी म्हणजे हे बघा आता तुम्हाला पावसाच्या आधी ते पण भेटणार. मला सरपंच हा मीटिंग तुम्ही कॅज्युअली घेऊ नका, मला ह्याची मिनिट्स रेकॉर्डिंग पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांच्या सही घ्या, आता बसलेले आता पेपर काढा आणि तुम्ही एक आता मिनिट्स बनवा. मला मिनिट्सची कॉपी लागणार. आता ठरलेलं जे काही आपण आता हा ठराव समजा चला जाणूया नदीच्या इतिवृत्त मला पाहिजे. जायचं मी घरी पोहोचायचा अगोदर मला तुमच्याकडनं एक इतिवृत्त पाहिजे. सगळ्यांचं सही घ्या आणि तसं रेकॉर्डवर ठेवा. म्हणजे असं परत असं व्हायला नको की मी पुढच्या वेळेला 1.5 वर्ष 2 वर्षांनी आणि तुला माहिती आहे आपली बोलणं कधी झाला, मी अमेरिकात होती बरोबर, मी तिथून पण तुझ्याकडनं पूर्ण हे घेत होती. मी एवढा खूप दिवस राहिली तिथे महिना म्हणून मी घेत होते. बोलले आमचं संपर्क व्हायचं, ते बोलले मॅडम अमेरिकेला आहे. म्हटलं मला पण कॉन्टॅक्ट आहे, कारण मी विसरत नाही गेल्यावर. तर म्हणून मला जे काही गोष्टी आपण ठरवतो ना, हा टाइमपास नको. एवढा लोकांनी जर वेळ दिला, आज यांनी स्वतःचा वेळ दिला, या फॉरेस्ट प्रकल्प सगळ्यांनी, म्हणजे हा याच्या काही किंमत आहे हा. आणि ते धर्तीवर आपल्याला दिसायला पाहिजे की काहीतरी फरक पडला. आणि गव्हर्नमेंटनी जर असा एक पहिल्यांदा धोरण आणलंय चला जाणूया नदीच्या अंतर्गत की सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंट एकत्र येऊन काही गोष्टी घडू शकते, ते आपण दाखवून द्यायला पाहिजे की ह्या गावाच्या पातळीवर होतोय. आला ना लक्षात? तर सगळ्यांच्या ते तुम्ही आधी सर्क्युलेट करा, सिग्नेचर घ्या सगळ्यांच्या, म्हणजे ते काय होईल तुमच्याकडे सिग्नेचर. आणि ते करताना कुठला डेझिग्नेशन ऑफिस कुठला
फोन नंबर, ईमेल आयडी ते पण करा. इथे करा म्हणजे आपण रजिस्टर. ठीक आहे. तिथे त्या तसं कॉलम बनवा आणि घ्या. म्हणजे तुम्ही काय करणार मग, जे काय तुमच्या इतिवृत्त होईल ना, जे आता ईमेल आयडी देणार सगळ्यांच्या ईमेल आयडीवर ते तुम्ही PDF टाका. जर ते सोय नसेल तुम्ही व्हॉट्सअपवर मला टाका, मी सगळ्यांच्या ह्याच्यात टाकून ग्रुप आहे ना, त्या ग्रुपला टाकतो. ग्रुप बनवा. कारण जर आपण असं पद्धतीने काम केलं त्याचा काही उपयोग होते. नाहीतर एक टाइमपास झाला, फोटो बिटो काढलं, इकडे तिकडे टाकलं, झालं, संपला विषय. आणि आजचं याला तू थोडंसं जर तुमच्या न्यूजपेपरमध्ये पण टाकता आला ते करायला पाहिजे. कारण हा जो चला जाणू या नदीचा जो हा उपक्रमाचा ना जनजनपर्यंत पोचायला पाहिजे की ह्याचा सगळ्यांनी उपयोग करावा. याच्या थ्रू माहिती जाऊ दे सगळ्या गावाला की असं पद्धतीने जर काम झालं तर प्रॉपरली आपल्याला सर्व प्रकारचं काम होऊ शकते. अजूनही साईट असतील ना, मला पर्सनली येऊन भेटा, दाखवा मला ती साईट. त्याच्यात प्रकल्पला किंवा फॉरेस्टचं असेल ते फॉरेस्ट कडून करून घ्या. आमच्याकडे प्रायव्हेट लँड असेल तर आमच्याकडे करून देतो. इथे एक साईट नाही फॉरेस्टवाले पण देतील आपल्याला. फॉरेस्टवाले नदीला एखाद बंधारा झाला असतो तरी आपले वीर साईट सुचवत दाखवून द्या. खाली पाण्याला स्रोत राहिला. प्रायव्हेट लँड असेल ते माझ्याकडे या, मी बिंदास येतो. या भागात मी फिरलो सुद्धा, जास्त करून फॉरेस्ट आहे असल्यामुळे मला करता नाही आलं काम तिथं. मिस्टर जाधव, आपल्याकडनं CSR साठी काही मदत, म्हणजे जे आपल्याला या भागात कुठले CSR आहेत, कारण कलेक्टर ऑफिस थ्रू आपल्याला हे माहिती पडतात. कारण त्यांना खूप सारे अप्रोच करतात ते, किंवा जिल्हा परिषद किंवा आपल्या डिपार्टमेंटकडे पण भरपूर तसं हे येतात त्याच्या थ्रू पण. कारण ठीक आहे, कारण काय आहे, जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या थ्रू काय करतो तर त्याला खूप सारे इश्यूज असतात आणि खूप सारे परवानगी वगैरे ना, तर त्यामुळे CSRनी झाला ना की पटापट पटापट काम होते, हे मला माहिती आहे. तर तसं जर आपण काही करू शकलो तर ते पण मला वाटतं खूप चांगला उपयोग होईल. तर मला एक सांगायचं आहे की 2 वर्ष आधी म्हणजे आम्ही येऊन जायचा अगोदर कशी परिस्थिती होती, आम्ही आज आम्ही आलो याच्यामध्ये किती फरक पडला, आणि पुढे जे आजची चर्चा झाली तुम्हाला कसं वाटतंय की काय अजून काय काय फायदा होणार या गावाला, ते तसं जरा थोडंसं सांगता. मॅडम आल्यानंतर गावामध्ये एकदम असं पोरांचे कपडे बिपडे धुवायला पाणी सुद्धा भेटत नव्हता. पण जेव्हा मी दादांना भेटलो ते संदर्भात त्यांनी तात्काळ मला 2 बंधारे बांधून दिले. तेव्हा ते तू भेटला म्हणजे तेव्हा आपण आलो, ते सगळे आपण एकत्र आलो, बघितलं, चर्चा झालं. तेव्हा तात्काळ ते बोलले 2 बंधारे मी देतोय तुम्हाला. त्याचा आम्ही पूर्णपणे पाण्याचा, कपडे, आंघोळ, पिण्याचा वापर व्यवस्थित केला. खूप छान. आणि मेन म्हणजे असे अधिकारी पाहिजे, असे ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे जे मनात घेतात आणि काम करतात. नाहीतर असे मी भरपूर दुसरी भागात गेले, पण असं कुणाल जाधव सारखं मला एक जर तिकडे पुढे पण मिळाला ना तर अजूनही गावाचा भला होऊ शकतो. पण इथे एकच मला एवढाच चला जाणू या नंतर मी जे गेली तर ते कुणाल जाधवनीच फक्त जे करून दाखवलं, म्हणूनच मला आज RFO पाहिजे होते इथे. दादा बोलले तुम्ही आहे तिथपर्यंत मी पूर्णपणे पाण्याचा प्रश्न आपण बंधारे टाकू, अजून पण टाकू. दादा बोलले मी मधोमधी ना त्यांना त्रास देत असते, मेसेज झालं का झालं का झालं का. मला कॉन्टॅक्ट करतात मॅडम, मला रिस्पेक्ट करते. माझं काम तेवढंच एकदा येऊन दाखवून देणे, नंतर हे काही माझं काम नाहीये. ज्यांचं क्षेत्र आहे त्यांनी ते कामं करायचं आहे. आणि आता कोणीतरी मला हेच म्हणत होते, आता मी म्हटलं की जर असे इरिगेशन डिपार्टमेंट, बाकीचे डिपार्टमेंट जर एकाच वेळा असं यांनी इथे येऊन व्हिजिट दिलं तर समजेल किती काय काय कुठे कुठे करायचं आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की इतकं सारं काम असतो की भेटत नाही. मी म्हटलं चला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एकदा तरी तुम्ही लोकांनी जर असं व्हिजिट दिला, कारण आपण बघितल्यावर आपल्याला अजून फील होते आणि तसं आपण अजून मनात घेतो करायचं. आणि लांबून मग आपल्याला तेवढा कन्सीव्ह होत नाही त्या आयडियाज. पिढी गेले, ऑफिस पण नव्हता, आपल्याला तात्काळ ऑफिसची व्यवस्था केली. म्हणजे रस्त्याचं आता पेवर ब्लॉकचं काम चाललंय ते पण आपण. आता तुम्हाला सांग की हे आदिवासी प्रकल्पाकडे काय राहिलंय आता की करायचं. दिले ठराव ठाकर बाबाचे मध्ये समाज मंदिर. कसलं काय दिलंय? समाज मंदिरचं ते आता काम चालू आहे, जे आपल्या हॉलचं काम चालू आहे बघा. प्रस्ताव दिलाय पण आता हॉलचं काम चालू आहे, मी बघितलं. नाही ते आपले खासदार निधी जाते. अच्छा, ते निधी पण आपण बनवतोय ते.
तुमची आदिवासी लोकसंख्या 100%. मग ते द्या ना तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, त्यांना प्रस्ताव द्या, फॉरेस्टवाल्यांना. ते पैसे द्यायला तयार आहे. हे रस्त्याचं थोडं कमी करा आता. तुमचं मेन अडचण तुमची पाण्याची. जे तुमच्या आधी हे बघ, एक लक्षात ठेव. हॅलो, तुझा रोल काय आहे? तू बायको सरपंच आहे, तिच्यातर्फे तू बोलतोय बरोबर. पण आपण जेव्हा कुठल्याही कामासाठी आपण जेव्हा पुढाकार घेतो ना, आपल्याला सर्वात आधी ठरवायला पाहिजे की आपली प्रायोरिटी काय आहे. एकदम इम्पॉर्टंट आपल्याला पहिला आपला रिक्वायरमेंट काय आहे, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, असं करून काम करायला पाहिजे. रस्त्याचं कॉन्क्रीट करू नको, मी तुला सांगणार. जेवढा माती आहे ना तेवढा माती राहू दे, कारण 300 फुटावर पाणी लागतंय ना. मग ते अजून कॉन्क्रीट झालं तर कुठे जाणार पाणी? नाही लागत 300 फुटावर. मग ते म्हणूनच म्हणते आता बिलकुल रोडच्या मागे जाऊ नको. पाणीच नाही लागला, 2 लावले. हा, तर म्हणून रस्त्याच्या मागे जाऊ नको, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दे. हा, पाणी वगैरे जे काही पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी पाण्याचं त्या विभागांना द्यायचं. ते विभाग आमच्याकडे मागणी करतात आणि वर्ग करतात. जास्तीत जास्त कामं करतात. आता आम्हाला सीसीटीव्ही आणि गॅबियनला तुम्ही ग्रँड द्याल का? हो, मिळेल ना. 100% जर आदिवासी लोकसंख्येची आपण काय करूया, ट्रायपार्टाईट एग्रीमेंटच्या अंतर्गत करूया. हा, एक ट्रायपार्टाईट एग्रीमेंट करून घेऊ आणि त्याच्या अंतर्गत आता सर्व कामं घेऊ. कळलं ना? म्हणजे ते पद्धतशीर ते रेकॉर्डमध्ये आणि या सगळ्यामध्ये राहणार. हा, तुम्ही एक प्रपोजल बनवा ट्रायपार्टाईटचा, तसंच करूया आपण. कारण आपले ट्रायपार्टाईटचा पण जास्त उपयोग होत नाही या फॉरेस्टचा, अजूनही मी जे बघितलं. दुसरं मला सांगा, जी जॉईंट मॅनेजमेंट कमिटी ती इकडच्या जागेत आपण डेव्हलप केलंय का तसं? हो, आहे ना मॅडम. कोण आहे त्या कमिटीला? हे अध्यक्ष आमचे. कोण? जनार्दन. आणि कोण आहे मेंबर? कोण आहे अजून? मेंबर आपले 12 मेंबर आहेत. पण आपण ते तसं रेकॉर्ड वगैरे मेंटेन करतो का? आता बरेच दिवस मॅडम आपली कमिटी आहे ना बंद करत होती. नाही काय? आम्ही आल्यानंतर कमिटी केली आणि प्रस्ताव पाठवला. हा, तर म्हणून मी म्हणते तसं एक रेकॉर्ड पण व्यवस्थित हे करायचं. म्हणजे कमिटी जर आहे ते पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. दुसरा मला सांगा की हे आपला जो बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी पण असतात की आपण झाडं बिडं किती लावलं, हे काय केलं, त्याचं आपण काही केलं का? नाही मॅडम, त्या कमिटीवर ते पण जरा ते पण करा. ठीक आहे ना? म्हणजे असं जर राहिलं तर एक एक कमिटीने वेगवेगळं जर काम घेतलं, मला वाटतं काम खूप पद्धतशीर मॅनरमध्ये होऊ शकतं. आणि मला सांगा, आता ह्या गावासाठी, पेसा गावाचा आपण जे वनतर्फे जे जीवन उपार्जनासाठी, लाईव्हलीहूडसाठी आपण काय काय करून दिलं आहे? म्हणजे जसा एक वनपट्ट्याचा 100% झालेला आहे. दिलेलं आहे त्यांना. परत 50 हेक्टरच्या आसपास आहे ना एक सामूहिक वन हक्क दावा पण दिलाय गावासाठी. आणि त्यांचा काही वापर एवढा म्हणजे करत नाही. परत आता ह्या दिवसात ते करवंद आपल्या भागातून घेऊन जातात. परत मोहाचे बी जमा करतात. परत मोहाचे फुलं त्यांना आपण अलाव करतो. आपण वन तलाव किती बनवले? मी आल्यापासून एक पण नाही झालाय मॅडम. अच्छा, मग वन तलाव करा जरा. हो मॅडम. हा, जास्तीत जास्त करा. कारण आपल्याला आता जसं एवढा फुटावर लागतो, वन तलावचा जास्त उपयोग होईल. 100 पेक्षा जास्त बांधला तरी चालेल. म्हणजे इथे मग मत्स्यपालनचं हे चालू करू टाका. ठीक आहे मॅडम. यांच्या सगळ्यांच्या न्यूट्रिशनसाठी पण ते चांगलं पडणार. हा, वनतलावामध्ये मच्छ्या, पण मांगूर मासे सोडू नका. मांगूरनी सगळं खतम करून टाकलं आपल्या सगळ्या नदीच्या जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे माशा. म्हणून मांगूरवाल्यांना येऊ द्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीत. कळलं ना? माशांना वाढायला वेळ लागतो, लागू द्या, पण आपण दुसरे मासे सोडायचं हा. ते वनराईचं मला दाखवू नका. ते वनराई बंधारे ते हे झालेलं आहे, नुसता टाइमपास. कारण त्याच्यामुळे काय झालं, त्या वनराई खूप लोक माझ्याशी भांडतात की मॅडम वनराई बंधारे खूप चांगले आणि तुम्ही असं म्हणता. तुम्ही मला सांगा, वनराई बंधारे बांधून काय उपयोग केला? कुठे झालं शेती? काय झालं त्याच्या? जनावरांना पण मी सांगते ना, एक मला सांगा, वनराई बंधारे जेव्हा बांधतो हा, ते त्याच्या काय प्रोसेस काय मला सांगा. जे तुम्ही गोणी घालता ते काढता का पावसाच्या आधी? कधी काढलं का? हा, ते त्याच्यात पूर्ण भरून जातं ते घाण. त्याचा रूलच असा आहे, तुम्ही पावसाच्या वेळेला हे करा आणि त्याच्यानंतर काढा. कधी काढलं गेलं का? सगळं ते कचऱ्याने भरला. वनराई बंधारे तुम्हाला सांगितलं जातं 100 करा, 300 करा, 500 करा म्हणून करायचं, म्हणून करतात. काही उपयोग नाही आहे वनराई बंधारेचा. म्हणून मला वनराई बंधाऱ्याबद्दल बोलूच नका. मी तर एकदम अगेन्स्ट आहे त्याची.
पाणी आडवा पाणी जिरवा. काही उपयोग नाही त्याचा. नाही, काही त्याच्यात जिरवला तुम्ही छोटे-छोटे नाही. मातीचे एक मला बांधले सांगा, तरी तुम्ही जर जेव्हापासून बांधलं, हा किती केले बंधारे? 2 हा फक्त 2. कधी केले? आता नोव्हेंबरमध्ये 2 केले. त्याच्यात ना तुम्ही आधी किती लेवलवर पाणी होतं, आता किती पाणी वाढलं ते बघितलं का? 1 पण फूट 1 पण इंच वाढलं का? नाही वाढायला ना, आता काल सुरुवात आहे माझे. मग तेच म्हणूनच म्हणते की अशा प्रकारचं करून काही उपयोग नाही. जे करायचं ते करा. हा तुम्ही वनतलावचं जास्त करून आपण सगळं ट्रायपार्टाईटच्या अंडरमध्ये CCT, आपल्या तलाव, गेबियन हे टँक, रिझर्वायर सारखं हे सगळं आपण याच्या अंतर्गत करूया. हा तुम्ही मिनिट्समध्ये हे सगळं घाला आणि फॉलोअप तुमचंच राहणार आहे, तुमचं राहणार बाई. हा एकदम पुढाकार घ्या मस्तपैकी आणि मग करून घ्या सर्व गोष्टी. मग काय होईल, आपले जे मुलं आहेत ना, छोटे मुलं, त्या मुलांनाच पुढे जगात पुढे येता येईल. हा त्यांना इथे तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवा की मासे बिशे इकडनं कसे हॉटेलला इकडे तिकडे मार्केट क्रिएट करून घ्या. तुम्हाला सांगितलं तर काय, हा इथे ईमेल ID, फोन नंबर असं तुम्ही हे करायला पाहिजे. ईमेल ID पण घेत चला. हा आणि एक असं रेषाच करायचं जेव्हा कोणी अधिकारी वगैरे आले ना, म्हणजे काय होईल, तुम्हाला पत्रव्यवहार करता येईल, सोपं मार्ग. नाहीतर कोण जाणार इकडनं, ठप्पा मारून आणणार, त्यापेक्षा ईमेल पाठवा. तर असं करून तुम्ही कधी पण ईमेल पण घेत जा. पाणी बॉटल पाणी बॉटल तुम्ही इकडचे मुख्याध्यापक आणि इथे किती शाळा? पहिली ती 8वी. अच्छा. आणि जे काय म्हणतात त्याला, छोटे अजून जे छोटे क्लास, अंगणवाडी आहे? 2 आहेत. वर्गवाईज पट किती असं विचार? आता वर्गवाईज किती मुलं अप्रॉक्सिमेटली किती आहेत टोटल स्ट्रेंथ पूर्ण शाळेची? 1ली ते 8वी. आणि 8वीपर्यंत फक्त आपल्याला 5 टीचर आहे? 4 टीचर आहेत. अच्छा. मग एवढी 8 क्लासला मग कसं तुम्ही चालवता? 4 एक म्हणजे एकच वेळेला 2-2 वर्ग चालवता. मग जेव्हा 2-2 वर्ग म्हणजे एक वर्गात किती बोलले, किती असतात? हां पण एकच वर्गात किती मुलं आहे अप्रॉक्सिमेटली? 5वीला 11 आहे. हां 6वीला 18 आहे. म्हणजे 11 आणि 18 जर मी धरली तरीही 30पर्यंत 29पर्यंत. पण 29 मुलांमध्ये 2 वर्ग चालवणे हा तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे एकाचा जर आपल्याला एका सब्जेक्ट आपण शिकवतो, दुसरीला दुसरा, मग कसं ॲडजस्ट करतो मग? अच्छा. म्हणजे असं ॲडजस्ट करता. इकडे शिकवायला लागले मग त्यांना थोडं अभ्यास आपण फळ्यावर द्यायचा एक साईडला. आणि पगार कुठून निघते? आपली जिल्हा परिषदचीच. मग तुम्ही मागणी केलं नाही जास्त टीचरसाठी? ते ऑनलाईन आहे ना सर्व. पट पूर्ण असल्याशिवाय देता येत नाही. पट संख्या पाहिजे. अच्छा. किती विद्यार्थी तुमच्याकडे? पट 20 आहे. दुसरीला 18. किमान 40-50 मुलं पाहिजे. कमीत कमी 50. म्हणजे दोन्ही मिळून एक वर्गात नसे. हां पण जर सपोज गावाची तेवढी हेच नाही आहे की एवढा मुलं होणार, मग काय करणार? मग गावाची लोकसंख्याच तेवढी नाही. आणि आजूबाजूला अंतरावर शाळा आहे. तसं नाही बोलत मी. म्हणजे आज हे होऊन जातोय म्हणजे पण त्याच्यामुळे मग इकडच्या शाळांनी कशाला असं डिप्राईव्ह व्हायला पाहिजे? कसं आहे की ते पट असल्याशिवाय विद्यार्थी जर असले ना तरच त्यांना शिक्षक मिळतील. नाही ना सर, म्हणजे मागणी करून पण शिक्षक उपलब्ध नाही तालुक्याला. आपण मागणी 180 पट आहे. जवळ इथं 2 शिक्षकाची गरज आहे. मुख्याध्यापक 1 आणि 8 शिक्षक. तिथे 4 शिक्षक काय करणार आहे? कंपल्सरी 1-2 शिक्षक. मी तेच म्हटलं कारण शिक्षक म्हणून ठेवले 2 शिक्षक येऊन पडतात.
तिथून एक आपल्या गावातले विद्यार्थी ठेवले शिकवायला इथं. एक मिनिट जरा. हां एक विद्यार्थी आपण गावातले पोरगी शिकलेले आहे, ते बीएड झाले, ते संस्थेमधून ठेवले पहिले दुसऱ्याच्या मुलांना शिकवायला. संस्था पगार देते तिला. नाही, पण आता मला सांगा, जर असंच वर्गांना शिकवायला टीचर कमी पडत आहेत, मग पुढे त्यांच्या जी मी आता ट्रेनिंग वगैरेचं बोलत होती, मग ते कसं काय होणार? आता आपण कशासाठी बोलवतो का कोणाला असं नाचगाण्याचं किंवा स्पोर्ट्ससाठी किंवा काही नाही. तुमच्याकडे ज्यांना आवड आहे अशा असतील ना, पण आता तुम्ही घेत असाल ना काय? आम्ही घेतो. एक असे जे स्पेशल टीचर आहे तशी कोणाचे आपण वगैरे. पण आपले मुलं मागणी करत नाही की आम्हाला असं कोणाला तरी बोलवा, आम्हाला शिकायचं आहे, असं पुढे जायचं आहे, असं करून. आपल्या प्रकल्पाच्या अंतर्गत असा प्रकारचा काही सोयीसुविधा जे यांना असं प्रकारच्या जे पेसा गावाचं स्पेशली मी म्हणते. मग ते आता जे आपण काय करतो, अशी जी संस्था असेल ना, त्या संस्थेला पण अनुदान देतो. मग ते हे इथली जी शाळा आहे ही संस्थेचीच शाळा आहे, त्याला आपण शासनामार्फत ग्रँट देतो. तर ग्रँट देतो तर म्हणजे ते बोलू शकता ना मग ट्रेनिंगला. मग आपण का नाही बोलवत? ते इथली मुलं तिकडेच आहेत ना, ह्या गावातली मुलं त्याच शाळेत आहेत, तुमच्या आहेत ना. नाही, अरे बाबा, ते ठीक आहे, ज्यांना जायला होते ते तिकडे जात आहेत, पण दररोज जायचं नाहीये, एकच कर म्हणजे इकडचे पण जाऊ शकतात. तिथंच राहणं आहे. हां, शिक्षण तिथं ते मला माहित आहे, ते झालं तिकडे जे आहेत मुलं, पण इथे जे शिकतायत. कसं आहे, पहिलीला गेला तिथं का तो 10वी पर्यंत तिथं राहू शकतो. ते ठीक आहे. मला म्हणायचं इथे जी शाळा आहे आता, पहिली ती 8वी आहे की नाही, ह्यामध्ये पण जर मुलांना तसं गरज भासतं. आपल्याकडे गट शिक्षण अधिकारी आहेत ना, शहापूर. हां, माहित आहे. हां, मग त्यांच्याकडे शिक्षकांची तुम्ही मागणी करा आणि सरपंच साहेबांनी पाठपुरावा करा, देतील ते झालं एक्स्ट्रा टीचरसाठी. मी आता यांच्या जो स्पेशल ट्रेनिंग वगैरेसाठी म्हणते यांचे प्रशिक्षण राबवले जातात. वेगवेगळ्या ज्या आहेत ना, यांच्यातले शिक्षकांना ट्रेनिंग देऊन केलं जातं. ट्रेन नाही, पण नाही तसं नाही. एक मिनिट तसं ट्रेनिंग नाही, तसं नाही. बघा, ट्रेनिंग कितीही दिला, पण जर मला आता नाच शिकायचा आहे, नाचायचं शिकायचं आहे, तर कोणीतरी जो नाचणारा जो एक्सपर्ट आहे तसं अकॅडमी प्रोफेशनल आहे, हां, ज्यांना आवड ते आहे, टीचरना शिकवणार का नाचायला? तिथं क्लासेस स्पेशल आहेत, ज्या पालकांना आवड आहे ते तिथं घालू शकतात. नाही, पण सपोज इथून मुलं तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मग कधीतरी आठवड्यात एकदा इथे यायला पाहिजे असं नाही. मानधन देऊन अरेंज करा. हां, कशाला तिकडे जायचं? तसे ते विशेष कार्यक्रम, समजा त्यांचं गॅदरिंग आहे, हे आहे, तसे ड्रेस अरेंज करतात. परत ते ठीक आहे, मी ट्रेनिंगचं म्हणते. तेवढ्यापुरतं ते त्यांना गायडन्सला शाळेत